एकूण नेमकं काय झालं की 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 प्रमाणे FIR नोंदवण्यात आलेली आहे. यामध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे, कृपया आपण हे रिसीव्ह करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले. त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते. त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांती आपल्याला ठोस माहिती मिळेल. समोर आले आम्ही निर्भयांचा मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत. आतापर्यंत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास 10 पथके आरोपीच्या मागावरती आहेत. लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ. फ्लॅटचा बेल वाजवून त्यानं आपलं एनव्हलप आलेलं आहे आणि मला याची पोच द्या, मी पेन विसरलेलो आहे असा बहाणा करून घरामध्ये प्रवेश केला आहे.